आखाडी थोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ऑन द स्ट्राईकला जर फलंदाज पाहिला सचिन माळी आणि त्याच्या साथीला ऋतिक माळी. हलक्या हाताने या ठिकाणी पहा अगदीच स्टेअर केलं चेंडू. खऱ्या अर्थाने जर पाहिला तर शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणतेही धाव मात्र या चेंडूवरती पाहायला मिळत नाही. डॉट चेंडू आलाय. गोलंदाजा विचार केला तर गोलंदाजासाठी सज्ज राहिलाय गोलंदाज ऋषभ कोदे. राईट आर्म उर्ध विकेटने मारा करतोय. अकुटापेचा चेंडू होता अगदीच पहा या ठिकाणी चेंडू डॉट आला परंतु पंचांनी या ठिकाणी निर्णय आलाय. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय की हा चेंडू नो आहे. ओव्हरस्टेपिंगचा पहा आणि खऱ्या अर्थाने क्लिअरिटी पहा. रॉ स्पोर्टची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज राहिले. सातत्याने हे त्यांचं असलेलं मेहनत फळ खऱ्या ते पाहायला मिळतोय. मग स्पोर्टचं कोणतंही स्पोर्ट्स असू द्या, मग कबड्डी खो खो, सातत्याने त्यांचं चांगलं योगदान राहिलंय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा आपण विचार केला तर ऋषभ कोदेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. सचिन माली ऑन द स्ट्राईकला पाहायला मिळतोय. ऋतिक माली संघाची धावसंख्या जर पाहिली तर एक धावसंख्या. फ्रेटचा चेंडू आहे. वेग भन्नाट वेग पाहायला मिळतो या चेंडूवरती. फ्रेटची जी संधी होती ती मात्र या ठिकाणी दवडली गेली फलंदाजानं. एक धाव धावपळकावरती. दोन्ही संघ खऱ्या अर्थाने जर पाहिलं पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. इथे कमबॅक ऋषभ कोदे खऱ्या अर्थाने काय गोलंदाजी करतोय पहा. जो संघ नायकाने संघ मालकाने आपल्यावरती विश्वास दाखवलाय तो विश्वास या ठिकाणी सार्थक ठरवत असताना आज प्रत्येक गावातून प्रत्येक या ठिकाणी जर पाहिलं प्रत्येक खेळाडूला एक संधी मिळाली गेली. जर आपण पाहिलं ना तर एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने पुढचा चेंडू गोलंदाज ऋषभचा. हो हो लॉफ्टेड फटका खेळलाय. ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मात्र एक टप्पाशी सीमा पार चौकार येतोय. ताक लोणी तूप हे एकाच वंशाचे खऱ्या अर्थाने वंशज आहेत. परंतु प्रत्येकाची किंमत ही त्याच्या कार्यक्षमतेवर असते. तसेच एक आपण प्रीमियर लीग पाहतोय प्रत्येक खेळाडूची कॅटेगरी त्याच्यामध्ये ऑलराऊंडर असेल, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज किंवा क्षेत्ररक्षक असे कॅटेगरी करून या ठिकाणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळाडूंची निवड केली आहे आणि ते प्रत्येक जण आपल्या कॅटेगरी प्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे तो खेळ करतात या रोहा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती तर टोटल स्कोअर पाहिला 7 धावा धावपळकामध्ये पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला आहे. अगदी ऋषभ कोदेचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात आणि विजयाच्या शोधामध्ये आहेत प्रत्येक म्हणजे दोन्ही संघ. खऱ्या अर्थाने सुनीलजी कासारे साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. गतीमध्ये परिवर्तन क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू वाढवण्याचा प्रयत्न राहिलाय. कोणतीही रिस्क मात्र घेतली नाही फलंदाजाने. षटक क्रमांक पहिला संपला. पॉवर प्लेचं जे पहिलं षटक होतं तो मात्र या ठिकाणी संपलं गेलंय. एक चांगली उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळतोय ऋषभ कोदेच्या या स्पेलमध्ये. 7 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात. सचिन माली आणि ऋतिक माली हे माली कंपनी खऱ्या अर्थाने असं मात्र खेळ करण्याचा प्रयत्न करतायत आणि खऱ्या अर्थाने फॉर्ममध्ये असलेला हा ऋतिक माली. आज ऋतिकच्या बॅटमधून मोठ्या धावसंख्या पाहायला मिळतील का हा प्रश्न निर्माण राहिलाय. गोलंदाजीसाठी सज्ज राहिलाय प्रतीक मडवी. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. क्षेत्ररक्षक जर पाहिला तर एक ऑफ क्षेत्राचा विचार केला तर डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर मध्ये, शॉर्ट पॉइंट मध्ये, शॉर्ट थर्डमॅन. गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑन क्षेत्रामध्ये पाहिला तर लॉंग लेग मध्ये लेग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. डीप वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. व्हॅकंट क्षेत्र, खाली क्षेत्र आहे आणि इथे मात्र सुरुवात केले. चेंडू एकटा पणेशी बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप क्षेत्राच्या बाहेर. आरटीपीएलचा चौकार. अगदी पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या ऋषभनं. मात्र
या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती 4 धावांचा फटका पाहायला मिळतोय. प्रतीक मढवी मोठा फटका खेळायला ऑफडेट. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, कोणतीही करणार नाही. झेल पकडलाय. फलंदाचा इथे संपलाय खेळ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगला सेल पकडला गेला क्षेत्ररक्षकाने. 11 धावांवरती पहिला हा धक्का मिळालाय. कमबॅक केले. खरं तर प्रतीकच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आपण पाहिलं ना, मोठ्या फटक्याच्या अगदी शोधामध्ये होता ते फलंदाज, मात्र त्याला आपल्या जाळ्यामध्ये बराबर अडकवलं गेलं. धक्का क्रमांक पहिला मिळालाय. अगदीच पाहिलं तर महत्वाचा गडी बाद झालाय तो, म्हणजेच ऋतिक माली बाद होऊन मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालाय. सूरज जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. युनाइट क्रमांक 3 क्रमांकासाठी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रतीक मडवी काळभैरव निडी संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. कोणची ट्रॅकवर सज्ज राहिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. धीमे गतीचा चेंडू त्याच्यावरती चढवला. आक्रमण त्या ठिकाणी पाहिलं तर कैलासवासी उमेश होता बोगटेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी बॅनर्स आहेत. त्या बॅनर्सच्या इथे मानवंदना देणारा हा फटका पाहायला मिळालाय. चेंडू सीमा फार चौकार येतोय. खऱ्या अर्थाने कैलासवासी उमेश दादा बोगटेंचं नक्कीच आठवण होते. सातत्याने आरटीपीएल वरती असलेलं त्यांचं प्रेम नित्यांत आपल्याला पाहायला मिळालं. आणि 3 वर्ष त्यांनी संघ आपल्या नावाचा या ठिकाणी या आरटीपीएलच्या माध्यमातून उतरवताना आपण पाहायला मिळालाय. प्रतीक पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज राहिलाय. आखूट टॅपचा चेंडू होता. डॉट चेंडू. 15 धावा धावपळकावरती आहेत. कमबॅक वार पलटवर होताना पाहायला मिळतात. अरे अर्थाने आक्रमण देखील होतोय. नंतर फलंदाजाला थांबवलं देखील जातोय. म्हणजे हा क्रिकेटचा चढ उतार सातत्याने या आरटीपीएलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहिले गोलची ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेत. ओहो, काय घडलं या ठिकाणी. झेल कोणी सोडलंय. एक लेजेंडरी क्रिकेटर एसटीच्या पाठीमागे द्वारकानाथच्या हातामधून या ठिकाणी चेंडू निसटलाय. शक्यतो अशा चुक्या होत नाही, मात्र ही इथे चुकी घडली गेली. ब्रेक थ्रू मिळवून दिला होता प्रतीक मढवीने, मात्र नशिबाची साथ मात्र पाहायला मिळाली नाही. धावसंख्येचा विचार केला 16 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 1 बाद 16 ही धावसंख्या. षटक क्रमांक दुसऱ्या पॉवर प्लेचा चालू असताना शॉट कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलं गेले. हो, इथे पहा जागा बनवली गेली. क्षेत्र देखील निवडलेलं. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू फरार झालाय. धावा मिळतील 4. ते जर पाहिलं ना, चेंडू अगदी धीम्या गतीचा पाहायला मिळाला. पहा, अगदी सफल मारण्याचा प्रयत्न पूर्णच या ठिकाणी फलंदाजाला जी मुभा मिळाली फटका मारण्यासाठी एक चांगला फटका पाहायला गेला. 2 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 20 धावा धावपळकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 7 धावा होत्या, मात्र या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 13 धावा. 10ची सरासरी प्रति षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रोजेक्ट स्कोर जर पाहिलं तर 60चे या ठिकाणी प्रोजेक्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटमध्ये बरंच बदल सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि सातत्याने क्रिकेटला बदलवणारे आणि रोहा टेनिसला बदलणारी ही अर्थातच रोहा तालुका प्रीमियर लीग. 20 धावा धावपळकाची क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर विखुरला पाहायला मिळते. अगदी 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली ऋषभ कोदे, ज्याने षटक क्रमांक पहिलं हाताळलं होतं 7 धावांचं. एक कंजूस असा षटक हाताळलेलं.
त्याच गोलंदाजाला या ठिकाणी इन्व्हाइट केलंय. पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी संकेत डोळेसर आणि मोहम्मदजी बकवाल अनुभवी पंच आहेत. अगदी मग टेनिस क्रिकेट असेल की लेदर क्रिकेटचा पुरेपूर अनुभव या पंचांना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केला जातोय. पहा, डावखुरा फलंदाज आहे सूरज जाधव साठी या ठिकाणी झालं अंतरलं गेलं आहे. पुलर लेनचा चेंडू होता. हो, इथे पुन्हा एकदा पहा, सुरुवात मात्र गोलंदाजाने नो चेंडूने केले. आणि काय घडलंय पहा या ठिकाणी क्षेत्ररक्षण फिल्डिंग डिटेक्शन पहा या ठिकाणी काय घडलंय की लेग क्षेत्रामध्ये तुम्ही कमीत कमी 2 फिल्डर तिथे उभे करू शकता. हा तिसरा फिल्डर होता त्याच्यामुळे 90 डिग्री मध्ये. आणि खऱ्या अर्थाने नो चेंडू आहे. चांगला चेंडू होता परंतु या ठिकाणी नशीब मात्र गोलंदाजाला साथ नाही मिळाली या चेंडूमध्ये. 1 धाव, एकूण 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावा. लगेच 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहे, ते लक्ष असू दे आपलं. प्रशांत मडवी फ्रीहिटचा चेंडू होता मात्र पुरेपूर फायदा उठवता आला नाही सचिन मालीला. 8 चेंडू आणि 10 धाव्यांवरती खेळ करतोय. आता आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 10 धाव्यांवरती खेळ करतोय. 22 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. जो पहिला चेंडू खऱ्या अर्थाने आपण पाहिला नो चेंडू होता मात्र पुनरागमन केले गोलंदाजानं. मोठा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये राहिलाय. अंतर कापलंय देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप मिड विकेट क्षेत्राच्या. आरटीपीएलचा षटकार. डीजे षटकार आलाय. सुरुवात झाली इथून धावा यायला. डान्सेडॉन पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी फलंदाजी ऍक्शन पाहिलं, टान्स पाहिला गोलंदाजानं. अगदी समोर चेंडू टाकला गेला. सिंगल धाव मिळते. खेळपट्टीवरती चेंडू होता. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 29वा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. एक शिस्तप्रिय स्पर्धा म्हणजे पाहिलं जातं. पहा, पहिला या ठिकाणी मॅच जर पाहिला आजच्या दिवशी 9:15 मॅचला सुरुवात झाली. आणि हेच खऱ्या अर्थानं सातत्याने आपल्याला यश पाहायला मिळतं रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून, रोहा क्रिकेट प्रेमी यांच्या माध्यमातून. डावखुरा फलंदाज आहे. लेग क्षेत्रामध्ये फटका खेळला गेलाय. सिंगल कंप्लीट. इथे मात्र पहा चुकी कुणाची असेल. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाने हा चेंडू हातात घेतल्यानंतर फेकी करणं गरजेचं होतं. 2 धावा जर कंप्लीट केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र आंखों में इशारा हो गया. आणि कॉलिंग तुमच्यामध्ये दोघांमध्ये बॅटरमध्ये हे असणं गरजेचं आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या जर पाहिले 31 धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. पुलर लेनचा चेंडू आहे. व्हॅकंट क्षेत्र आहे मात्र क्षेत्रक्षेत्रावर येणार का? मात्र चेंडू होतोय फरार. धावा मिळतील इथे 4. धावसंख्या 35 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर ऋषभ कोदेवरती हल्ले व्हायला लागलेत. अगदी पहिलं षटक चांगलं पाहायला मिळालं. 7 धावांचं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं. गतीमध्ये परिवर्तन. पॅडला चेंडू आदळला परंतु या ठिकाणी अपील केलं गेलं परंतु अपील केल्यानंतर या ठिकाणी पंचांनी चेंडूचा टप्पा पाहिला, दिशा पाहिली. नंतर मात्र या ठिकाणी पाहिलं की हा फलंदाज मात्र सुरक्षितरित्या आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. धावा पहिला धावपळ 30 धावा धावपळमध्ये पाहायला मिळत आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहतोय. सन्माननीय प्रमोद शेठ आनंद मनस्कर प्रीमियर लीग पर्व 4.
चौथ्या परामध्ये बक्षिसांच्या स्वरूपामध्ये जर पाहिलं तर ज्या पुरस्कर्त्याने आम्हाला या ठिकाणी आम्हाला पुरस्कर्ते जर लाभलेत, खऱ्या अर्थाने विजेता संघ मालक म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या स्पर्धेमधील विजेता संघा मालकास 5 ग्राम सोन्याचं नाणं आहे ते माननीय प्रमोद शेठ अनंत मस्कर यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे फायनल खेळणाऱ्या दोन्ही संघ कर्णधारास चांदीचे नाणे आहे प्रमोद शेठ अनंत मस्कर यांच्या माध्यमातून ते पुरस्कृत केलंय. त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यात सामनावीर तसंच प्लेअर ऑफ द डे साठी टायटन ऑप्टिक्स रोहा यांच्याकडून फास्ट ट्रॅकचे गॉगल आहेत, ते सनग्लासेस पाहतोय आपण. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी लागणारे चेंडू पुरस्कृत केलेत माननीय मनोजदादा खांडेकर आणि सुमितदादा काते यांच्या माध्यमातून. तदनंतर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज क्षेत्ररक्षक पुरस्कर्ते आहे स्वर्गीय सनी दिनेश कांबळे यांच्या स्मरणार्थ राज कांबळे यांच्याकडून. मॅचला सुरुवात होते, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक स्टॉल मात्र मैदानाच्या बाहेर या ठिकाणी येत असताना आपण पाहिली. चौथ्या षटकाला मात्र सुरुवात होते. गोलंदाजी पाहिलं तर स्वतः कर्णधार सरसेनापती रोहाचा बाहुबली क्रिकेट या टेनिस क्रिकेट मधील प्रशांत मडवीकडे चेंडू सोपवला गेलाय. राईट अमोर द विकेटने पहिला चेंडू चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलंय. समालोचन कक्षाच्या अगदीच बाजूला मगावलेला फटका, सीमापार षटकार. आणि हे इथे दम दाखवावं लागणार, कारण दोन्ही संघ खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर एका पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. जो संघ जर पराभूत होईल तो मात्र स्पर्धेतून बाहेर जाईल. त्याला 1 वर्षाची 365 दिवस वाट पाहावी लागेल. पर्व 5व्याची षटकार आलाय, पुन्हा एकदा गोलजीसाठी सज्ज राहिलाय. क्या बात आहे, काय दर्जाचा ठिकाणी खेळ चाललाय पहा. शेवटच्या क्षणाला अगदी चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. इथे मात्र फलंदाजाने धावा पळून पूर्ण केल्यात. तीन धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, जी धावांची गरज होती सर. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगल्या दर्जा खेळ नक्कीच पाहायला मिळतो, कारण प्रत्येक संघाला म्हणजे त्या दोन्ही संघाला पहिला विजय करायचा नोंदवायचा आहे. त्या शोधामध्ये आहेत डावखुरा फलंदाज सूरज जाधव, वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवरती खेळतोय. प्रशांत मढवी, इथे मात्र कमबॅक करावा लागेल प्रशांत मढवीला. सर सेनापती आहे ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पहा, डीप स्क्वेअर लेग मध्ये तैनात ठेवलंय डावखुऱ्या फलंदाजासाठी. तदनंतर पाहिला तर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलं गेलंय. हो, ब्लॉकॉल पद्धत चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट नाही झाला, बॅटच्या ब्रश झालं चेंडू. ऑन क्षेत्रामध्ये खेळला गेला. इथे मात्र धावा पाहिल्या तर धावून पळून पूर्ण केल्यात. 2 धावा, 46 धावा धावपाळकावरती. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला आहे, मात्र फलंदाज देखील धावा जमवण्याचा प्रयत्न करतायत. संघर्ष चालू आहे धावांचा, धावा जमवण्याचा. चांगल्या दर्जाचा नक्कीच खेळ पाहायला मिळेल, कारण ही मॅच खूप चुरशीचा होणार आहे, ह्यात कोणती शंका नाही. अगदी सुनीलजी कासारे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित ती मॅच पाहण्यासाठी. डॉट चेंडू आलाय. चेंडू डॉट आल्यानंतर जोरदार असं अपील केलं गेलंय. आत्मविश्वास पाहायला मिळाला, परंतु तेवढा उत्साह नव्हता. डॉट चेंडूची सांगता 46वा धावपाळकावरती. षटक क्रमांक आपण जर पाहिलं 4थं चालू असताना 4थ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूची पैकी आपण पाहिलीत. 11 धावा खर्च केलेत आतापर्यंत प्रशांत मढवीने. मोठा फटका खेळलाय, लॉफ्टेड बराच वेळ चेंडू हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक आहे हातामध्ये, चेंडू विसवला आणि फलंदाजाला देखील या ठिकाणी थांबवला गेला. डीजे इथे मात्र पहा, ऑन स्क्रीनला पाहिलं तर आमची टेक्निशियन पाहायला मिळते, मात्र अमित सुथार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाचा कर्णधार
46 धावा धावपळकरी 2 फलंदाज बाद झालेत. आराध्या 11 केलजाई या संघाची. अमित अनिल सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. म्हणजे आता स्ट्राईकला कर्णधार आणि गोलंदाज देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो म्हणजे कर्णधार प्रशांत मढवी. शिया आरव 11 संघाचा. त्याचप्रमाणे सन्माननीय तानाजी देशमुख साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन होते. मी साहेबांनी विनंती करतो या मुख्य व्यासपीठात येऊन असं नसतं व्हायचं आहे. 4 षटकांचा खेळ मात्र संपलाय. पहा या स्क्रीनवरती आपण पाहतोय आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. त्याचप्रमाणे सन्मान्य सचिन एकनाथ देशमुख साहेब हे देखील उपस्थित, त्यांना देखील विनंती करतो या मुख्य व्यासपीठात येऊन असं नसतं व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने राजीव वाघमारे यांना देखील आपण ऑन स्क्रीन पाहताय. प्रथमेश ठाकूर सरांसोबत चर्चासत्र चालू आहे. हे खऱ्या अर्थाने खासियत आपण पाहिले तर आमचे रोहा स्पोर्टचे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर पाहिलं तर सन्माननीय तानाजी देशमुख एक लेजेंडरी क्रिकेटर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द डे साठी जी सायकल या ठिकाणी आम्हाला पुरस्कार केला. धन्यवाद साहेब. असंच आपला सातत्याने आमच्यामध्ये प्रेम असू द्या. 46 धावपळ ते पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज मात्र बाद झालेत. 4 षटकांचा खेळ आपण पाहिलात. अजूनही 2 षटकांचा उर्वरित खेळ बाकी राहिला आहे. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी गोलंदाज भूषण कोंजे हा गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय. मात्र स्ट्राईकला जर पाहिला तर स्ट्राईक साठी फलंदाज सचिन माली खऱ्या अर्थाने सलामीला आघाडीला आला होता. 13 मध्ये 26 धाव संख्येवरती आतापर्यंत खेळ करतोय. आपल्या संघासाठी एक भिंत म्हणून उभा राहिला आहे या खेळपट्टीवरती. हे दाटवतं क्रीडा संकुल सातत्याने मैदानावरती मोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक भेदून चेंडू सीमा पार चौकार येतोय. क्रिकेटर यांच्या माध्यमातून आरटीपीएल रोहा सन्माननीय श्री प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत रोहा तालुका प्रीमियर लीग प्लेअर ऑफ द डे साठी ज्यांनी सायकल पुरस्कृत केले अर्थातच तानाजी देशमुख यांचं स्वागत केलंय चौकाराने देखील. डीजे मास्टरने देखील त्यांचं चांगलं स्वागत केलंय. धावसंख्या पाहिली तर हाफ शतक 50 धावा धावपळकरती पाहायला मिळत आहेत. ओहो क्या बात है. बॅकफुटला सरसून अगदी दिमागधार मोठा फटका लगावलाय. 6 धावा देणारा षटकार. संख्या जर पाहिली तर वैयक्तिक स्कोर पाहिलं तर 15 मध्ये 36 या धावसंख्येवरती म्हणजे 15 चेंडूचा खेळ केलाय आणि 36 धावांवरती एक खेळ करतोय. आणि टोटल स्कोर पाहिला तर अब तक 56 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत आराध्य 11 केलजाई संघाच्या. आणि खऱ्या अर्थाने संघमालक सुनीलजी कासारे साहेब या ठिकाणी आल्यानंतर धावसंख्येला आकार देखील यायला लागलाय. ओ सपळून मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका स्ट्रेट डाऊन द ड्राऊन. चेंडू सीमा फार चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर टायमिंग पहा. टायमिंगला महत्व द्यायचं. इथे आपल्याला 5 षटकं 25 मिनिटाच्या आधी टाकून व्हायला पाहिजेत. हा प्रत्येक संघासाठी नियम आहे. प्रशांत मळवी आपण या सूचनेकडे लक्ष द्या. हो इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी घुसून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 61 धावा धावपळकावरती 13.7 ची सरासरी आता मात्र पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर या षटकातील 2 चेंडू शिल्लक राहिलेत. आक्रमण व्हायला लागलेत. जी धावसंख्या इथे बनवायची आहे ती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न राहिला आहे. प्रशांत बडवी अगदी एसटीला चिपकून उभे राहिले. एसटीच्या पाठी लोअर फुटॉस मध्ये चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक टप्पानिशी चेंडू होते फरार. धावा मिळतील 4.
त्याचप्रमाणे विनंती करतो सन्माननीय वसंतजी रटाडे साहेब, आपण कुठे असाल प्लीज या. मुख्य व्यासपीठातून असं नसतं व्हायचं आहे. या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन असं नसतं व्हायचं आहे. पुढील चेंडू, ओहो, हेलिकॉप्टर उडवलं सच अमित सुथारच्या बॅट मधून एक खणखणीत आणि दणदणीत षट. आणि इशारा दिलाय कर्णधार आणि खऱ्या अर्थानं अमित सुथारनं. अगदी या षटकाचा विचार केल्यानंतर 25 धावा खर्च केल्या गेल्यात या षटकामध्ये. टोटल स्कोअर पाहिलं धावपळकावरती ऑन स्क्रीनला पाहता या ठिकाणी मान्यवर मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. पहा धावा पाहिलं धावपळकावरती तर 71 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. एक भलं मोठं आव्हान होणार का या ठिकाणी, टार्गेट पाहायला मिळणार का? त्याचप्रमाणे पाहिलं तर प्लेअर ऑफ द डे साठी सायकल या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केले. या सन्मान्य प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत या रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 4 साठी मनोजदा खांडेकर, सुमित काते, त्याचप्रमाणे सरपंच कोकबण, तेजस्विनी तुषार वाजंत्री, त्याचप्रमाणे प्रसाद म्हणजे तानाजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे अतिजी पडवल, अभिषेकजी गोतावडे यांच्या माध्यमातून प्रत्येक दिवसासाठी प्लेअर ऑफ द डे म्हणून सायकल आम्हाला पुरस्कार. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. ऑन द स्क्रीन आपण पाहताय तानाजी देशमुख साहेबांना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला. ऑन क्षेत्रामध्ये खेळले गेले, तिथे क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कमळे दुसरे धावेला पलटले गेले. चित्याच्या चपळाईने या ठिकाणी चिक्की रन कंप्लीट केले गेल्यात. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धाव्यांची या ठिकाणी खऱ्या अर्थाने भूक भागलेली नाही. 73 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. प्रशांत मडवीला इथे आपल्याकडे असलेला एक चांगल्या दर्जा स्पेल मात्र हाताळावा लागेल, चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. परंतु जर पाहिलं ऑन द स्ट्राईकला फलंदाज 18 चेंडू आणि 42 धाव संख्येवरती खेळ करतोय सचिन माली. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न राहिलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, होतोय फरार, धावा मिळतील 4. डिमांड आले इथे मात्र कमाल धमाल पाहायला मिळतोय सचिन मालीच्या बॅट मधून. दिमागदार फटके पाहायला मिळत आहेत. ओहो, इथे मात्र पहा पाणी घेऊन जायचंय त्या ठिकाणी, दुखापत जास्त नसावी. किती चांगला चेंडू होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, ऍक्शन रिप्ले मध्ये बर्फ आण प्लीज. आणि ही टीम युनिटी पहा, अजिंक्य सुटेची ही आपली टीम युनिटी पाहायला मिळतोय. अगदी स्पोर्ट्समॅनशिप देखील त्या ठिकाणी पहा. हा चेंडूचा टप्पा बा पडला तर प्रशांत मडवीचा. हो हो, इथे अगदीच आपण पाहिलं तर चेहऱ्याला चेंडू लागलाय. जास्त दुखापत नसावी हीच नक्कीच प्रार्थना असेल. जे आपण या ठिकाणी ऑन स्क्रीनला पाहिलं तर जे या ठिकाणी बा ट्रॉफेस पहा, अगदी हिंदुस्थानचे अरदेवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री प्रमोद शेठ अनंत मस्कर पुरस्कृत 77 धावा धावपळकावरती आहेत. 3 चेंडू शिल्लक राहिलेत. आणि खऱ्या अर्थाने हे जे डेकोरेटर्स आपण पाहतोय, स्वामी समर्थ डेकोरेटर्सच्या माध्यमातून, खऱ्या अर्थाने राजूजी की वाघमार यांच्या माध्यमातून. ओके आहे ना तेजस सर? ओके. नक्कीच ही मेहनत सर्वांची पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहिलं तर कुणाचं सर्व हे रोहा तालुका क्रिकेट प्रेमी अशा पद्धतीने हा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. 4थ्या पर्वामध्ये संपूर्ण टीम स्वतः या ठिकाणी पाहिलं तर संघाचे संघमालक सुनील कासारे देखील आतमध्ये पाहायला गेले होते की जास्त दुखापत नाही. ओके, मॅचला सुरू होतोय. प्रशांत मडवी पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर. ओहो, पहा इथे मोठा फटका, जखमी झालाय वाघ, तरी देखील शिकार करत सोडत नाही. कालच्या दिवसामध्ये हर्षद टावरी देखील असाच खेळला होता प्रथमेश सर, की थोडा जखमी झाला तरी देखील त्याच्या बॅटमधून मोठ्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्याच पद्धतीचा खेळ देखील या ठिकाणी सचिन माळीचा पाहायला मिळाला. 21 चेंडू आणि 47 धावांचं आतापर्यंत योगदान राहिलंय. शेवटचं हे षटक, शेवटच्या षटकातील जर पाहिलंय 4 चेंडू 2 चेंडू मात्र बाकी राहिलेत.
78 धावांचं भलं मोठं टार्गेट आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या विजयाचा शोध. चांगला चेंडू आहे. हो हो, इथे मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद झालंय. धक्का क्रमांक या ठिकाणी जर पाहिला तर तिसरा मात्र मिळतोय, परंतु ऍक्शन रिप्ले पहा. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न सचिन माळीचा राहिलाय, मात्र चांगली फेकी या ठिकाणी आणि चांगलं गॅदर केलं, चेंडूला पकडलं गेलं. धावच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद झालाय. शेवटचा चेंडू डॉनसिटम पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिलाय. ऑन ड्रॉयचा फटका खेळलाय, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट केली जाते. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर 49 धाव संख्येवरती नॉट आउट पारी खेळले. जो आघाडीला आला होता फलंदाज सचिन माळी, 22 चेंडू 49 धाव्यांची. एक जरा जर या सचिन माळीची तुम्हाला फलंदाजी आवडली, जोरदार टाळून दोन सचिन माळीसाठी. संघ अडचणीत सापडला होता, अडचणीतून बाहेर काढलं गेलं. 6 षटकांचा आपण पाहिला, पूर्वार्ध संपला. धावा पाहिला धावपाळकावरती पाहायला मिळत आहेत, 80 धावा धावपाळकावरती पाहायला मिळत आहेत. ते भलं मोठं आव्हान उभं केलं गेलंय. मात्र क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही. या 81 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण होणार हे मात्र ऐकण्यासाठी मी घेऊन जाईल. मायक्रोनवरती घेऊन जातोय व्हॉइस ऑफ कल्याण. आणि सर्वांना हवावासा वाटला ना आपला रोहा तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांनी घर बनवलंय असे समालोचक प्रथमेशजी ठाकूर सरांचा आवाज असणे. मात्र खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 4थ्याचं जे शीर्षक टायटल सांग पाहिलं, या आपण आपल्या मंचावरती आपण सन्मान करणार आहोत प्लेअर ऑफ द डे साठी ज्यांनी सायकल आम्हाला पुरस्कृत केलेले तानाजी देशमुख साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. आदरणीय प्रसादजी देशमुख साहेबांना आपण पाहतोय. तानाजी देशमुख साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती बंटी दादा आणि तेजसदादा नरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आपल्या मंचावरती पार पाडत आहोत. प्लेअर ऑफ द डे साठी करतात ज्यांनी आम्हाला आकर्षक स्पोर्ट्स सायकल इथे पुरस्कृत केलेली आहे. परागदादा पाटील आपण देखील यायचे, वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर ऑल द टाइम, गोट GOAT. अगदी आपण पाहिलं तर परागदादा पाटील यांना विनंती असेल आपण देखील मंचावरती आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. पुन्हा एकदा बंटी दादा आणि तेजस्वी नरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. बांधिलकी, आपुलकी, माणुसकी आणि मैत्रीपूर्ण संबंध जपणारी स्पर्धा म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व जयवंत दादांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम जयवंत दादा, या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सचिनजी देशमुख साहेबांना देखील मी विनंती करतो की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आदरणीय सचिनजी देशमुख साहेबांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय. आणि याच दरम्यान आपल्या मंचावरती जयवंत दादांचं देखील आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे आपलं देखील रोहा तालुका प्रीमियर लीग क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा आयोजित आणि प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत या दमदार स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्व दमदार व्यक्तिमत्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी उद्घाटन सोहळ्यासाठी देखील आपण पाहिलं तर जयवंत दादा आवर्जून उपस्थित होते आणि व्यस्त शेड्यूल आहे. कला, क्रीडा, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नेहमी दादांचं बहुमूल्य योगदान राहिलेलं आहे. आणि आज आपल्या रोहा तालुक्यातील क्रिकेट डेव्हलप करण्यामागे त्यांचं बहुमूल्य योगदान आपण पाहतोय. खरं तर संपूर्ण क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलेले व्यक्तिमत्व आपण पाहतोय. जयवंत दादा आमच्या मंचावरती आहेत. स्वामी कृपा डेकोरेटरचे सर्वेसर्वा रोशनजी मोरे यांना देखील विनंती की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. रोशनजी मोरे यांना विनंती असेल, स्वामी कृपा डेकोरेटरचे सर्वेसर्वा आहेत आणि त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खर तर पहिल्या पर्वामध्ये आम्ही या स्पर्धेसोबत जोडले गेलो त्याचं मुख्य कारण आमचे अजिंक्य सुटे
अगदी आजही लक्षात आहे. त्यांनी नाटवच्या क्रीडांगणावरती आम्हाला सांगितलं होतं की 2 दिवस या स्पर्धेला द्यायचे आहेत आणि तिथून मात्र सलग 7 दिवस रोहीकरांचं प्रेम नेहमी राहिलंय. 36 बॉल 81 ची गरज असेल या मॅच मध्ये. 81 81चं पाठलाग करायचं आणि मोठं टार्गेट जर तुम्हाला चेस करायचं सुरुवातीपासून विस्फोटक फलंदाजी करणं अनिवार्य गरजेचं आहे. योगेश गंभीर अगदी आपण पाहिलं तर शून्यातून विश्व निर्माण केलं. आज रोहा स्पोर्ट्स अल्पावधीमध्ये सर्वात कमी कालावधीमध्ये सर्वाधिक जास्त लोकप्रिय झालेली वाहिनी आणि अगदी ऑन स्क्रीन आपण पाहतो आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती सुनीलजी कासार साहेबांना ते देखील या मंचावरून या मॅचचा आनंद घेतात. अगदी आपण पाहिलं तर 0 सबस्क्रायबर्स पासून योगेश दादा आपण सुरुवात केली होती सीझन 2 मध्ये. येस अंपायर मॅच ऑन करायची आहे आणि तिथून मात्र आपण पाहतोय आज रोहा स्पोर्ट्सचा जर विचार केला तब्बल 19,000 सबस्क्रायबरचा पल्ला आपण ओलांडणार आहोत आणि 7 दिवसात योगेश दादा आपण 20,000 पूर्ण करू त्यामध्ये चिंता नाहीये. त्यामुळे ऑनलाईन जे प्रेक्षक पाहतायत त्यांनी लगेचच आता आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायचं आहे. स्विंग अॅनामेस वेगवान चेंडू जबरदस्त बॉल आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी भावेश चंदनेवरती आहे. कुलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष संजयजी बामुगडे त्यांना देखील विनंती की आपण देखील मंचावरती या. इथून या सामन्याचा आनंद घ्या. स्वागत आहे आपलं देखील. मोस्ट वेलकम. आज मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. ओ लॉफ्टेड हिट जबरदस्त संपर्क झाला. बेमिसाल टायमिंग. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू थेट सीमारेषा पार. षटकार. कोणत्याही प्रकारचं पारितोषिक इथे अनाऊन्स केलं झालं नाही. लक्षात ठेवा कोणतेही पारितोषिक ते कॅश प्राइज असो किंवा कोणते असो ते अनाऊन्स केले जाणार नाही बिटवीन द मॅच. सामना सुरू असताना सामना संपल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या आवडत्या खेळाडूने येऊन पारितोषिक द्या ते आम्ही अनाऊन्स करू. पण गुगल पे कॅश कोणतेही पारितोषिक अनाऊन्स केले जाणार नाही. महत्वपूर्ण सूचना आहे. डग आउटमध्ये नुकतंच आपण पाहिलं षटकार आले त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. पण एका दुसऱ्या मोठ्या फटक्याने काय होणार नाही. सातत्यपूर्वक हे मोठे फटक्याने गरजेचं आहे. कट केलाय नजाकत. यापूर्वी ताकद दाखवली होती. लॉंग ऑन पलीकडे षटकार ठोकला आणि आता फक्त दिशा दिली. दिशा दर्शक दिशा सूचक बनला फलंदाज. तुषार कांबळेने लगावलाय चौकार. फटका चांगलाय. लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिस्टर आमिंग बॉलवे मध्ये 2 क्षेत्ररक्षक आणि आता 3 झाले होते. 3 तिगाडा आणि काम बिगाडा असं म्हटलं जातं. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असतं. एक्झॅक्टली काय घडलं तिकडे पाहूया. स्लॉट मध्ये तो पिच बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मिस्टर आमिंग. एलिव्हेशन भरपूर मिळालं. लांबी नाही. 3 फिल्डर दोघांमध्ये टक्कर. तिसरा पाहत राहिला आणि दोघांचा भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. 3 होते तिकडे. गडबड झाली. बॅट्समनला जीवनदान मिळालं. अगदी आपण पाहिलं चौथा हिरवा गुरुदत्त क्रीडांगण माणकोली सुमित कुमार केवनी दिवे संघासाठी बॅटिंग करत होता. विकी पाटील शून्यावरती कॅच ड्रॉप झाला. पुढील 8 बॉलमध्ये त्याने 28 मारले आणि सामना जिंकून दिला केवनी दिवेला. त्यामुळे सुटलेले झेले नेहमी महागडे ठरतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 264 धावा रोहित शर्माने अशाच बनवल्या नाही. त्यामध्ये तिसारा पर्यायाचं मोठं योगदान होतं ज्याने कॅच ड्रॉप केली होती. आडव्या बॅटने खेळायचा होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल आपण पाहतोय. प्रत्येक डॉट बॉल इथे दबाव बनवतो बॅट्समॅन वरती. बिकॉज मोठी टोटल तुम्हाला सर करायची आहे आणि मोठ्या टोटलचा पाठलाग करायचा म्हणजे तुम्हाला मोठे फटके सुरुवातीपासून खेळावे लागतील. प्रयत्न सुरू आहे. संघर्ष सुरू आहे. कोणाच्या संघर्षाला यश मिळेल हे पाहणं गमतीशीर असणार आहे मॅच मध्ये. रिक्वायर्ड रेट 13.35. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस देखील मिस टायमिंग. आता 4 फिल्डर आहेत आणि चौघांच्या मध्ये कॉलिंग होत नाहीये. एकाही फिल्डर मध्ये कॉलिंग फार महत्वाची आहे. वी विल टेक इट. झेल माझा आहे मी घेणार. हा आत्मविश्वास कोणत्याही फिल्डर मध्ये आपल्याला तिकडे पाहायला मिळाला नाही. षटक क्रमांक पहिला पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. सिया आरव 11.
किसका सुनने का गाना? एका व्हिडिओमध्ये आज अखंड सोशल मीडियावरती चर्चेत राहिलाय, गिरीश का गाना सुनेगा. 30 बॉल 68 करायचा, 68 रिक्वायर्ड फ्रॉम 30. रोहा स्पोर्ट्स संपूर्ण टीम जबरदस्त कार्य प्रत्येकाचं आपल्याला पाहायला मिळतं. रोहा स्पोर्ट्स म्हणतं की योगेश गंभीर असतील, आकाश कडव आणि ब्रँड ऑफ रोहा स्पोर्ट्स आर्या कोस्तेकर, गुड्या जाधव, हर्षल मुंडे देखील जोडले गेले आहेत आज. आणि आमचे दोन्ही ऑफिशियल कॅमेरामॅन प्रणय आणि अल्केश. स्कोर आय थिंक 12 आहेत, 12 धावा असतील, 13 नाही. थोडं करेक्शन आम्ही करतो स्कोर बोर्डवर. 30 बॉल आणि 69 धावांची गरज, 69 रेकॉर्ड फ्रॉम 30. चला थोडं फास्ट खेळा. 12च्या सरासरीनं पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्या, 13.80 आता राखायच्या. फटका ऑन साइडला आपण पाहतोय, बेधुंद करणारा फटका वाराच्या लाटांवरती होऊन स्वार. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमा पार. ताकद झोकून दिली अक्षरशः आणि थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बीजेएमआयने सर्वांना वेळ लावलाय. स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहताय. मोबाईल फोनच्या बाहेरही एक नवीन जग आहे. आताच्या नवीन पिढीला सांगावं लागतं, कारण प्रत्येक जण सोशल मीडिया, बीजीएमआय या सगळ्या गोष्टींशी निगडीत आहे. रिव्ह्यूची मागणी केली, ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे वेस्ट ॲट नो बॉलसाठी. चेक केलं जातं आहे कंट्रोल रूममध्ये. आमचा रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत घेतली जाईल आणि तिसरे पंच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. क्रिस्टल क्लिअरिटी आहे. दूध का दूध और पाणी का पाणी. चेक करतो आपण. नो बॉल आहे. इट्स अ वेस्ट हाय नो बॉल. भीमर घोषित केलाय पंचांनी. कंट्रोल रूम मधून निर्णय आलाय. इट्स अ वेस्ट हाय नो बॉल. कमरेच्या वर बॉल आढळलाय आणि तिथे मात्र नो घोषित केलाय. आणि अगदी आपण पाहतो तर धावसंख्येला देखील गती मिळते, चालना मिळते. धावसंख्या तब्बल 20-12 होत्या. षटकाराला 18 झाल्या. 9+1 2 मिळाल्या. धावसंख्या 20. त्या बात आहे. स्क्रीनवरती अगदी लहान मुलगा आपण पाहतोय बघा. येस, ऑल द बेस्ट करतायत. मला वाटतं प्रशांत मडवीला सपोर्ट करतायत ते. अमित सुतार कर्णधार स्वतः. आता मात्र पाहतो गोलंदाजी मार्क होती. फ्री बॉल. चुकी झाली होती गोलंदाजाकडून, ती सुधारली लगेचच. धीमा गतीचा हाफ ट्रॅकर, टप्पा मागे ठेवला, गती धीमी ठेवली, बॅट्समॅनला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. एका षटकाराने पूर्णपणे रिक्वायर्ड रेटची स्थिती बदलली. आता मात्र बदललेले इक्वेशन. 28 बॉल 61 करायच्या त्या मॅच मध्ये. 61 स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 28 डिलिव्हरीज. सुतार फटका चांगला समोरच्या दिशेनं लॉफ्टेड हिट आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त आक्रमण केलं. आता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे काउंटर अटॅकला सुरुवात. पहिले बारी तुम्हारी अब हमारी, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी और अब हमारी सांगत असताना समोर सरळ बॅट स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. सिक्सर. कमिटी चॉईस बॉल जो इथून दिला जाईल विदाउट एनी आर्ग्युमेंट तुम्हाला तो घेऊन खेळावा लागेल. चला मॅच बॉल आलाय म्हणजे आता मॅच बॉल आपण कंटिन्यू करू शकतो. बऱ्याचदा
अजिंक्य जर आपण पाहिलं तर मॅच बॉल साठी बॅट्समन थांबतात. तो लकी आहे की काय, कारण तो बॉल जास्त करून बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पोहोचवलेला असतो. बॉलिंग मार्क होते होते सज्ज पुन्हा एकदा स्वतः संघ कर्णधार. सेनापती को गिरा दो सेना अपने आप गिर जाएगी असं म्हटलं जातं. मुख्य गोलंदाजावरती वार करा, स्कॉर विकेट कट केलाय. लक फॅक्टर ऑन, नशिबाची साथ मिळाली मी असंच म्हणेन. फिल्डर होते, हातामध्ये सहज चेंडू थांबू शकला असता. अनपेक्षितरित्या चेंडू तिथून टॉस झाला आणि बॉल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. चौकार. खर्च केलात, महाग ठरतोय स्वतः संघ कर्णधार. मी यापूर्वी देखील उल्लेख केला की सेनापती को गिरा दो सेना अपने आप गिर जाएगी, आणि मुख्य सर सेनापतीवरती केलेला प्रहार. धीम्या गतीचा चेंडू. आता मात्र बघा, जेव्हा जेव्हा अमित सुतारने धीमे बॉल हाताळले तेव्हा तेव्हा त्याला यश मिळालंय. यापूर्वी देखील आपण पाहिलं जेव्हा त्याने भीमर हाताळला होता तो देखील थोडा कमी गतीचा होता, तिथे देखील रन मिळाली नव्हती. त्यानंतर फ्री हिटचा बॉल देखील थोडा धीमाच होता, जो हाफ ट्रॅकर त्याने ठेवला होता, टप्पा मागे होता, तेव्हा देखील गतिमॅन. हा बघा बॉल अगदी स्पेशल बॉल यूज केला जातो RTPL लोगो सहित. स्कॉर विकेट कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये हलकीशी अपील झाली होती, पण कोणता इम्पॅक्ट अंपावरती नाही. 24 बॉल आणि विजयासाठी आता 51 धावांची गरज असेल. 51 रिक्वायर्ड फ्रॉम 24 डिलिव्हरीज. 2 ओव्हरमध्ये झाल्या 30. सुपर 12च्या मॅचेस कशा असतील बघा आपल्या स्क्रीनवरती. आणि सुपर 12 मध्ये गेलेले संघ देखील दाखवतात, आणि कोणते संघ त्या जागेवरती येतील ते देखील आकाश आपल्याला तिकडे पाहायला मिळतं ऑलरेडी. त्यामुळे अगदी आपण पाहिलं तर अ गटातून विजयी संघ आपण पाहतोय आयुषी आरोही 11. त्यांच्या अगेन्स्ट ड गटातून जो संघ क्वालिफाय होईल ते खेळतील. त्यानंतर आपण पाहिलं तर कालच्या दिवसातून स्ट्रॉंग बॉईज संघ देखील सुपर 12 मध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाला, आणि सलगचे 2 मॅचेस जिंकून ब गटातून देखील आपण पाहिलं तर एक संघ क्वालिफाय झालेला आहे. श्री जोगिर्द प्रसन्न स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी. तिन्ही कर्णधार अगदी चेहऱ्यावरती स्माईल, आणि त्यांचा फोटो देखील तुम्हाला तिकडे पाहायला मिळतोय. चांगलं काम सुरू आहे सध्या रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीचं. फटका चांगला आहे, पॉइंटच्या मधून खेळलाय फटका, गॅप मध्ये. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. कंट्रोल पूर्णपणे अगदी आपल्याला फलंदाजावरती पाहायला मिळाला. सी इन ए क्रिकेट ऑलवेज स्टँड फॉर कंट्रोल, आणि तो कंट्रोल बॅट्समन मध्ये आपण पाहिला. पॉइंट पलीकडे चौकार. द्वारकानाथ भोई यांना आपण पाहतोय नागोटण्याचा एक दर्जेदार खेळाडू. गेले कित्येक वर्ष क्रिकेट जवळून पाहिलंय, आपल्या गावासाठी क्रिकेट खेळलेला आहे, प्रचंड अनुभव आहे, आणि एक्सपिरियन्स इज नॉट ओनली गुड टीचर बट इट ऑल्सो गुड फीचर. त्याचा चांगला वापर करतात द्वारकानाथ भोईला आपण पाहतोय. स्ट्राईकवर दूर ठेवला यावेळेस, अवे फ्रॉम द बॉडी, स्टेप आउट केलं होतं सर, आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट यॉर्कर ही लाईन अगदी आपण पाहतोय. हे मुख्य अस्त्र राहिलंय गोलंदाजाचं. हे मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. नवीन क्रिकेट जेव्हा इंट्रोड्यूस केलं गेलं, जेव्हा बॅटर्सकडे अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक आले, तेव्हा गोलंदाजाने देखील नवीन व्हेरिएशन स्वतःमध्ये आणल्या. व्हाईट यॉर्करचा वापर केला इथे. स्टेप आउट केलं आडव्या बॅटनं ऑन साईडला, ओव्हर स्टेप केलंय की काय. फटका चांगला आहे, नो +1. 2 धावा मिळतील. ओव्हर स्टेप केलंय, पंच सांगतायत, दर्शवतायत. ज्या प्रकारे एका नृत्य आविष्कार करणाऱ्या नृत्य कलाकारासाठी त्याचं व्यासपीठ ही त्याची जागा असते, तो त्या रंगमंचाचा कुठेही कसाही वापर करू शकतो, तसं गोलंदाजासाठी दिलेले ते रंगमंच आहे, त्याचं ती जागा आहे. त्या निर्धारित जागेमधूनच त्याला चेंडू हाताळणे अनिवार्य आहे, अन्यथा असं दंडित केलं जातं. आणि ते आपण पाहतो नो बॉल दिलाय. तुषार कांबळे ऑन स्ट्राईक, 9 बॉल 21. बॅटिंग ताबडतोड केली तुषारने आतापर्यंत. आणि फ्री हिटच्या बॉलवरती सुपर हिट खेळलाय, फटका चांगला आहे. पुढच्या वर्षी लांबीवरती धावा ठेवण्याचा आपण विचार करूया, कारण जर असे फटके आले तर 6 नाही 8 धावा बॅटर देखील डिझर्व करतो. ये छक्का नाही मेरे भाई, ये अठ्ठा है.
चार कांबळेची आपल्याला पाहायला मिळते. एकतर्फा किल्ला लढवतोय, एक हाती संघर्ष करतोय. दुसऱ्या बाजूला द्वारकानाथ बोयला देखील आपण पाहतोय. क्लासिकल चौकार त्याच्या बॅटमध्ये देखील आपण नुकताच पाहिला. 7 बॉलमध्ये 13 त्याने देखील बनवल्या. जवळपास 200च्या सरासरीने तो देखील बॅटिंग करतोय. करंट रन रेट 16.80 आणि तर रिक्वायर्ड रेट उतरलाय 11.14. या मॅच मध्ये CRF 11 ची पकड मजबूत. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर त्या स्पॉटकडे पाहत राहिला बॅट्समन देखील. अचंबित करणारा चेंडू आपण पाहतोय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट. पंचांची भूमिका फार महत्वाची राहिली. त्रिवेणी संगम पंचांची ही त्रिमूर्ती दमदार कार्य करते आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये. 21 बॉल 39 धावांची गरज. 39 रिक्वायर्ड फ्रॉम 21. ड्राईव्ह करतोय, ऑन ड्राईव्हचा फटका मिड ऑन मधून मागे डीप मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला थोडे फंबल होतात फिल्डर. अप्पा मात्र इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. स्पेशल कॅप त्यांनी करत त्या ड्रेस कोड वरती मॅचिंग घेतली काल आणि सांगितलं की मी मैदानात उतरतो त्या प्रॉपर ड्रेस किट मध्येच उतरतो. आणि अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मध्ये ते फिल्डिंग करतात. फेवरेट स्पॉट आहे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. तिथेच मोस्टली ते फिल्डिंग करत असतात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलच बॅक. सुंदर ड्राईव्हचा फटका, लॉंग दी कापेट, सिंगल मेल. अँकरचा रोल. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर 264 ची खेळी साकारली होती रोहित शर्माने, तेव्हा रॉबिन उथप्पाने अँकरचा रोल साकारला होता आणि त्याच प्रकारचा रोल आता सध्या द्वारकानाथ भोये देखील साकारतात. या दरम्यान आपल्याकडे थोडा वेळ आहे, आपण मंचावरती स्वागत आणि सन्मानाकडे वळूयात. आदरणीय संजयजी बामुगडे साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्याचा सन्मान आपल्या मंचावरती तेजस्वी नरे यांच्या शुभ हस्ते आम्ही पार पाडणार आहोत. आदरणीय संजयजी बामुगडे साहेबांचा सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पार पाडतोय. आकाश कडव. अगदी आपण पाहिलं तर अप टू डेट माहिती रोहा तालुका प्रीमियर लीगच्या ऑफिशियल पेज वरती तुम्हाला पाहायला मिळेल. कोणत्या बॅट्समनने किती मारले, कोण मॅन ऑफ द मॅच, कोण जिंकलाय, कोण परास्त झालाय, मॅन ऑफ द मॅच कोणाच्या अगेन्स्ट कोणत्या खेळाडूला मिळाले, सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही फक्त रोहा तालुका प्रीमियर लीगच्या ऑफिशियल पेजला जाऊन व्हिजिट करा. त्यानंतर मंचावरती आनंदजी लांबोरे साहेब आपण पाहिले तर वाघीरपट्टी संघाचे संघ मालक आहेत. आदरणीय आनंदजी लांबोरे साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. तेजस्वी नरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण पाहतोय. मी पूर्वी देखील उल्लेख केला की अगदी आपण पाहिलं तर माणुसकी, बांधुलकी, आपुलकी, आपलेपणा जपणारी ही स्पर्धा, मैत्रीपूर्व स्नेहपूर्व संबंध जपणारी स्पर्धा म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग. योगेशजी गंभीर तिकडे उपस्थित आहेत. आदरणीय आनंदजी लांबोर साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार. आणि ड्रिंक्स ब्रेक देखील कंप्लीट झालेला आहे. विशालला तुम्ही पाहता ड्रिंक्स ट्रॉली घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. हेअरस्टाईल दमदार आहे विशालची. जर नेक्स्ट टाइम गेले तर जरा कॅमेरामॅनला विनंती जरा फोकस करा. चौवेचाळीस झालेल्या 3 ओव्हर नंतर. 18 मध्ये जर अजिंक्य 44 बनवू शकता तर पुढच्या 18 मध्ये 37 का नाही. आणि आता तर बॅट्समन सेट झालेले आहेत. अखिलजी गांधी यांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती यायचंय. आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आदरणीय अखिलजी गांधी यांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती या. तीन वर्षापूर्वी मला आठवते याच क्रीडांगणावरती अजिंक्य सुटे आपली भेट झाली होती आणि तेव्हा क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराचा प्लॅन सुरू होता की अशी कोणती तरी एक प्रीमियर लीग इंट्रोड्यूस करायला हवी जे आपल्या रोहातील तळागाळातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ देतील. कारण अखंड रायगड मधून खेळाडू बनतायत, बाहेर जातात, पण हा फटका बघा, रोहाचं क्रिकेट अजून मोठ्या उंचीवरती घेऊन जाईल नक्कीच हा खेळाडू. तुषार कांबळेला आपण पाहतोय काय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. हा स्विच हिट नाही, हा स्वीट हिट आहे. ऍक्शन रिप्ले बघा, काय स्वीट हिट आपण पाहतोय. चौकार. नो बॉल आहे पंच. ओव्हरस्टेप केलाय. येस, ओव्हरस्टेप केलंय. गोलंदाजाकडून झालेली ही चूक. आणि धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय 50हून अधिक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा धावफलकावरती. 50 कम्स अप. अभिनंदन CRF 11. 50 धावा धावफलकावरती. आता करायचे 31. फ्री हिट बॉल, सुवर्ण संधी. बॅट्समन तुषार कांबळे रिव्हर्स खेळलाय पुन्हा एकदा. फ्री हिट बॉल आहे, त्यांना हवा तसा ते फटका खेळू शकतात.
आणि द्वारकानाथ बोळेला नशिबाची देखील साथ मिळते, कारण विकेट किपरचा अगदी पाय लागला ॲस्टनवरती. बॉल कलेक्टच झाला नाही. उपरवाला जब्बी देता देता छप्पर पाडके. अगदी देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं. आता फक्त घेणाऱ्याची भूमिका साकारतायत सिया आरब 11 या संघाचे खेळाडू. 14 मध्ये 33 बनवल्यात तुषारनं. आणि दुसऱ्या बाजूला द्वारकानाथ बोईला आपण पाहतो 9 मध्ये 15 धाबांचं योगदान देतोय. 16 बॉल 30 करायचे आहेत. येणारे 16 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज आहे. इक्वेशन जे कठीण वाटत होतं ते तुषार कांबळेने पूर्णपणे सोपं करून दिलं. 4 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. नो बॉलने मात्र पूर्णपणे या सामन्यामध्ये कलाटणी आणली. अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक बीमर आला होता आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक बीमर आला आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये देखील एक बीमर आपण पाहतो. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये काही ना काही गिफ्ट मिळतंय प्रशांत मडवी आणि कंपनीला. आता सेलिब्रेशनची सुरुवात आणि द्वारकानाथ बोळे देखील मैदान सोडतो. त्याला देखील माहिती आहे बॅटला स्पर्श आहे आणि विकेट किपरनं मात्र कोणतीही चूक केली नाही. काम तमाम. पहिल्या विकेटचं पतन. 51 वरती लागणार धक्का पहिला. पंधरा बॉल 30ची गरज. प्रति बॉल मागे 2 धावांची गरज. बॅटची हेल्दी एज लागली होती खरं तर बाहेरची आणि मोठी कडा लागली आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. ज्या क्षणी बॅटची एज लागली तिथे मात्र द्वारकानाथनं अगदी शोल्डर डाऊन केले. तिथे कळालं त्याला की इथून मात्र आता आपला खेळ संपलाय. 15 बॉल 30ची गरज. कौतुक करेन द्वारकानाथचं, कारण एका बाजूला तुषार कांबळे बॅटिंग चांगली करतो. त्याने सिंगल डबलला प्राधान्य दिलं. खराब बॉलवरती चांगले चौकार देखील लगावले. फार चांगला अँकरचा रोल त्याने निभावला. वेल प्लेड द्वारकानाथ. जितक्यात महत्वाच्या 33 धावा आहेत तितक्याच महत्वाच्या द्वारकानाथच्या त्या 15 धावा देखील आहेत. इथे मात्र आता पुन्हा एकदा नशिबाची साथ, पण प्रशांत धावला नाहीये. विकेट किपर कडून चूक झाली. ती शॉर्ट फाईनला बॉल होता. आप्पा मात्रे बघा, मी यापूर्वी उल्लेख केला, भिंतीसारखे उभे आहेत मागे. अंबुजा सिमेंट से बनी गे, तुटेगी नाही. आकाश कडवला तुम्ही पाहताय सध्या स्क्रीनवर, जो अप टू डेट माहिती तुम्हाला प्रत्येक गोष्टीची देतोय. म्हणजे ज्याच्याकडे वेळ नाही ऑनलाईन सामना बघण्याचा तो काय करेल की मॅच संपल्याच्या नंतर फक्त इंस्टाग्राम ओपन करेल, रोहा तालुका प्रीमियर लीगच्या पेजला फॉलो करून ठेवेल, त्याला लगेच अप टू डेट माहिती मिळेल. ही कला आकाश कडवकडे. फटका चांगला आहे दमोर. अगदी क्षेत्ररक्षक नव्हते कोणत्याही प्रकारे आणि त्याचा फायदा उचललाय. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. क्रिकेटच्या अगदी विश्वातील सर्वात सुरक्षित फटका खेळलाय. ओव्हर द बॉलर सेट, थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. ड्रेसिंग जबरदस्त करून आले तेजस. राजू वाघमारे यांनी भरपूर प्रशंसा केली. तेरा बॉल 26 करायचा. नवीन बॉल हवाय का पंच? चला लवकर प्लीज, नवीन बॉलची पूर्तता करा. नाही नाही ठीक आहे, अजिंक्य सुटे हरकत नाही. मैदानाच्या दिशेने आपण वळूया. 13 बॉल 26ची गरज आहे. तेजस नरेची भरपूर आठवण येते त्यांना. 13 बॉल 26. नेक्स्ट बॉल. शेवटचा चेंडू होता. बाहुबलीला शांत ठेवलं. मोठा फटक्यानंतर बाहुबलीला शांत ठेवण्यामध्ये यश मिळालं. ते गोलंदाज आपण पाहतोय अमित सुतारला.
नक्कीच जेव्हा जेव्हा अमित सुतारने स्लो बॉल हाताळले तेव्हा तेव्हा त्याला यश मिळालं. दुसऱ्या ओव्हरमध्ये नो बॉलच्या नंतर त्याने एक स्लोअर पण हाताळला होता. त्यानंतर मला आठवते लास्ट बॉल देखील एक स्लो होता. जरूर सेकंड लास्ट बॉल सेकंड ओव्हरमध्ये थोडा फास्ट होता त्या चेंडूच्या तुलनेत, पण या ओव्हरमध्ये देखील जे 2 डॉट आलेत ते देखील दोन्ही स्लोअर वनच होते आणि हा ब्रह्मास्त्र राहिला. सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. अखंड हिंदुस्थानाचं राध दैवत राजे शिवछत्रपतींच्या अगदी प्रतिमेला आपण पाहतोय ज्या राजानं स्वराज्याचं सुराज्य केलं. हे स्वराज्य बाबा ही श्रींची इच्छा. आज आपल्या घरासमोर तुळस आणि आपल्या प्रत्येक मंदिरावरती कळस या राजामुळे तो राजा शिवछत्रपती. आणि संकल्पना फार मला आवडली. खरं तर पहिल्या दिवशी जेव्हा मी आलो स्पर्धेमध्ये ट्रॉफीज पाहिल्या, फार जबरदस्त संकल्पना आहे. हिंदुत्व जपणारी संकल्पना आपण पाहतोय. येणारे 12 बॉल आणि 26 करायच्या. 13ची सरासरी प्रति षटका मागे राखायची आहे. एका बाजूला मोठे फटके येतात, दुसऱ्या बाजूला डॉट बॉल रेशो देखील तितकाच चांगला मेंटेन ठेवता येतोय. त्यामुळे मॅच बॅलन्स स्थितीमध्ये असं आपण म्हणू शकतो. 12 बॉल 26 करा. चला मॅचचा फ्लो तुटतोय, प्लीज लक्षात ठेवा. स्लो ओव्हर रेट मेंटेन ठेवला तर लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर 38 सर्कलच्या आत वाढवू शकतो. बॉल तयार. जुनेदला आपण पाहतोय वाईट बॉलचा इशारा पंचांचा. क्लोज विकेट किपर यस्तांच्या मागे आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सचिनला. ऋतिक बारा बॉल आणि 25 करायच्यात. नाही तुमचा काही नेम नाही तेजस म्हणून. फटका चांगला यावेळेस. व्हाट अ शॉट. इट्स अ पॉवर पॅक. काय ताकद झोकून दिली या फटक्यामध्ये. जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला. बेधुंद करणारा फटका. आरटीपीएल षटकार. या षटकाराने विजयाचं स्वप्न रंगवलं आता सिया आरव 11 संघासाठी. तुषार कांबळे 15 चेंडूमध्ये तब्बल 39 वर एकतर्फा बॅटिंग करतोय. या स्पर्धेतलं कदाचित पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का. फटका पुन्हा एकदा दमदार दमदार फटका आपण पाहतोय. धावा असरदार मिळतील. अनबिलिव्हेबल अविश्वसनीय फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. डोळ्यांनी आम्ही पाहतोय तरी विश्वास बसत नाही अशा प्रकारची बॅटिंग मैदानामध्ये करतोय. जबरदस्त आक्रमक भूमिका मैदानामध्ये. तुषार कांबळेच्या बॅटमध्ये आणखीन एक कामयाबी सिक्सर. बघा मी यापूर्वी देखील उल्लेख केला होता कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या ओव्हरमध्ये जीवनदान मिळालं होतं ते तुषार कांबळेला. आता 16 मध्ये 45 बनवल्यात. यापूर्वीच्या आरटीपीएलच्या सीझनमध्ये मला देखील लक्षात आहे राजू वाघमारेचा झेल ड्रॉप केला होता 0 वरती आणि 30+ त्याने धावा बनवल्या होत्या एकतर्फा. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग सिंगलने समाधान मानतील. आणि येस जवळपास 10 वर बॅटिंग करत होता. येस एक चौकार एक षटकार लगावला होता. लगेचच कॅच ड्रॉप केली होती आणि तिथून मात्र आपण पाहतो आता पूर्णपणे डॉमिनेशन दाखवलं त्याने मैदानामध्ये. मी विकी पाटीलचं उदाहरण दिलं, राजू वाघमारेचं उदाहरण दिलं, मी उदाहरण दिलं तुम्हाला रोहित शर्माचं. आणि आता हे नवं उदाहरण प्रेक्षकांच्या समोर आपण पाहतोय. तुषार कांबळे अवघ्या 4 धावा अर्धशतकासाठी. पण अगदी आपण पाहिलं तरी ती सिंगल घेतली गेली. इंडिव्हिज्युअल माइलस्टोन पेक्षा टीम कशी जिंकेल त्यावरती त्याचं लक्ष आहे. धीम्या गतीचा बॉल. प्रशांत देखील चालाक आहे, त्याला देखील माहिती आहे इथून रिस्क घ्यायची नाहीये. आणि सिंगल इथे मात्र आपण पाहतोय कंप्लीट केली गेली आहे. स्ट्राईक दिले तुषार कांबळेला. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती येऊन उभा राहिला. आता या स्पर्धेतलं रोहा तालुका प्रीमियर लीग सर्वात मोठी मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आहे. सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आता मात्र स्वतःच्या नावाची छाप सोडण्यासाठी तयार तुषार कांबळे. स्लोअर वन आहे, पिक केलाय. तुषार कांबळे बॅटवर करायचे, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचंय. आरटीपीएल सीझन 4 चौथ्या पर्वातला अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज तुषार कांबळे. तुषार कांबळे देखील मैदानाच्या आतमध्ये सांगतोय डॉन म्हणत्या डॉन. रिवर्सचा फटका, क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय, पण यावेळेस पायाने थांबवलंय तुषार कांबळे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त त्यानं बॅटिंग केली.
53 धाबा षटकाची झाले समाप्ती. 6 चेंडू आणि विजयासाठी फक्त 4 धाबांची गरज आहे. पण एकदा अर्धशतकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुषार कांबळेच्या. वॉर्ड बॅटिंग, माझ्यावरती जळणारे विरोधक अपोजिट डझन आणि आरटीपीएलच्या 4थ्या पर्वात तुषार कांबळेचं वजन आणि वजनदार बॅटिंग देखील त्याने केली. अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरलाय. लगेचच यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथून जो संघ जिंकेल तो शंतनू अष्टीवकरच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. येस, टाइम अलर्ट दिलेला आहे पंचांनी. थोडं फास्ट घ्या. 6 बॉल 4 ची गरज आहे. एक प्लेअर आत घ्यावा लागेल का अंपायर? येस, एक प्लेअर घ्या आतमध्ये कारण टाइम संपलेला आहे तुमचा. पेनल्टी स्वरूपात एक फिल्डर तुमचा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये वाढेल. 6 बॉल मध्ये 2 धाबा डिपेंड करताना पाहिल्यात. देसाई क्रीडांगण, करण ठाकूरनं सोनापाडा टीमसाठी हा कारनामा केला. अगदी शिवशक्ती कडाव संघ जेव्हा जगन्नाथ पिसेकरच्या क्रीडांगणावरती खेळतो तर 6 बॉल मध्ये एक देखील डिपेंड केली आहे. त्यामुळे क्रिकेट आहे, काही घडू शकतं. आणि हा चौकार मात्र आपण पाहतोय ते कन्वर्ट केला. बॉटम हँडचा सुरेख वापर. सामना संपलाय. तुषार कांबळे फिनिशेस ऑफ इन स्टाईल. 20 चेंडू 57 धाबांची केळी साकारली आणि हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला. नो डाऊट अबाउट. कोणती चर्चा न करता लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इन्व्हाइट करूया तुषार कांबळेला, या मॅचचा हिरो. विश्वसनीय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली. इतका मोठा डोंगर राजू, अगदी आपण पाहिले तर 81 धावांचा एकतर्फा सर केला तुषार कांबळेनं. आणि अगदी या क्रीडांगणावरती तुषार या नावाचा हाहाकार माजताना आपल्याला पाहायला मिळाला.